सगळ्या आपल्या रिपोर्टरसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि आता एका अशा व्यक्तीला मी मंचावरती आमंत्रित करतो ज्या व्यक्तीच्या व्हिजनमुळे स्टार प्रवाह हे आज महाराष्ट्राचं नंबर 1 चॅनल झालेलं आहे आणि गेली 3 वर्ष सातत्यानं महाराष्ट्राचं उत्तमोत्तम मनोरंजन ज्या एका व्यक्तीमुळे महाराष्ट्रापर्यंत पोहोचतंय, महाराष्ट्राला मिळतंय, ते स्टार प्रवाहाचे बिझनेस हेड सतीश राजवाडे सर यांना सर सर मध्ये मी आहे. आपण उभे राहून बसा ना एक शिफ्ट हो अजून नाही असं सर. एवढी दमदार मालिका, तुम्ही स्वतः इतके दिग्गज सिनेमा दिग्दर्शक आहात, सगळ्यांना तुमच्या सिनेमांनी वेळ लावलेलाच आहे. आता मालिकेतनं सिनेमा, इतका मोठा प्रोमो, इतकी दमदार स्टारकास्ट, इतके स्ट्रॉंग जबरदस्त व्हिज्युअल्स. सर काय सांगाल तुम्ही या मालिके मागची भूमिका काय तुमची? सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. दरवर्षी प्रत्येक वेळेला आमच्या विनंतीस मान देऊन तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने हजर राहता. खरंच तुमच्या मनापासून आभार, कारण का तुम्ही आमच्यातला आणि आमच्या रसिक प्रेक्षकांमधला दुवा हे मी नेहमी म्हणत आलो. तुमच्याशिवाय आम्ही संपूर्ण होऊ शकत नाही. थँक्यू सो मच. दुसरी फार महत्वाची गोष्ट, मगाशी चिन्मय म्हणाला की एका माणसाच्या विजनने असता प्रवाह इथपर्यंत पोहोचलाय, तर ते चुकीचं आहे. विजन ही अख्ख्या टीमची असते. एक माणूस कधीच कोणतीच गोष्ट यशस्वी करू शकत नाही. आज जसं ह्या येड लागले प्रेमाच्या अख्ख्या सिरियलची टीम इथे आहे. आज तू सूत्रसंचालन करतोय. संतोष पाटीलच्या दिग्दर्शनामुळे आज अशा पद्धतीचे आपल्याला प्रोमोज बघायला मिळतात. माझी टीम, मार्केटिंग टीम, माझी सीआयची टीम, त्यामुळे सगळ्या टीमचं हे यश आहे की आज स्टार प्रवाह महाराष्ट्राची नंबर 1 मालिका आहे. त्यामुळे माझ्या अख्ख्या टीमसाठी आता तुझा प्रश्न की सिनेमातनं मालिकाचा सिनेमा, तर खरं तर कोणतंच माध्यम लहान किंवा मोठं नसतं. ज्या माध्यमातून आपण खूप चांगली गोष्ट सांगू शकू, रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकू, ती गोष्ट आणि ते माध्यम फार महत्वाचं असतं. आणि टेलिव्हिजनचा ऍडव्हान्टेज असा आहे की आपण रोज आपल्या रसिक प्रेक्षकांपर्यंत थेट त्यांच्या घरात पोहोचू शकतो. त्यामुळे त्याची जबाबदारी फार मोठी. चित्रपट बघायला आपल्याला मनापासून जाऊन स्वतःची मनाची तयारी करून आपल्या स्वतःवर काळोख पाडून घेऊन 3 तास तिकीट विकत घेऊन ते बघण्याची स्वतःची इच्छा असते. टीव्ही हा घरच्या मेंबर प्रमाणे आपल्या लिव्हिंग रूम मध्ये असतो, जो सातत्याने सुरू असतो. त्यामुळे त्याची जबाबदारी फार मोठी असते. आणि गेले 3.5 पावणे 4 वर्ष जे स्टार प्रवाह महाराष्ट्राची नंबर 1 वाहिनी, त्याची जबाबदारी एवढी वाढलेली आहे आता की जे काही पुढचं पाऊल टाकायचं असेल ते फार विचार करून टाकावं लागतं. आणि आपण बघतोय की करमणूक, आज सिनेमाचं स्टोरी टेलिंग, आज प्रत्येक गोष्टीचं स्टोरी टेलिंग इतकं बदललंय. त्यामुळे नंबर 1 वाहिनी असल्याचं ही एक जबाबदारी पण मोठी असते की आज रसिक प्रेक्षकांना जे आवडतंय त्या पद्धतीने एक सशक्त कथा बांधावी लागते. आणि म्हणूनच आपण मगाचपासून जे म्हणतोय की आज आपल्या दोन्ही हिरोजच्या फिजिक बद्दलचं कौतुक करतोय आपण, आज पूजाच्या दिसण्याबद्दलचं कौतुक करतोय आपण. आज एवढी दिग्गज मंडळी सपोर्टिंग कास्ट म्हणून पण आहे, पण त्याच्याच बरोबर त्यांची कथेची जाण किंवा त्यांच्या परफॉर्मन्सच्या मागे जो एफर्ट असतो, फक्त दिसण्यावरच नाही तर त्यांची जी एक मेहनत आहे तो अभिनय साकार करण्याची, त्याच्याबद्दल पण आपण नोंद घेतली पाहिजे. डेफिनेटली आज या मालिकेमध्ये जर आपण बघाल तर रांगडेपणा आहे, महाराष्ट्रातल्या मातीतला कॉन्टेंट आहेच, पण त्याचबरोबर प्रत्येक वेळी स्टार प्रवाह हे नातेसंबंध उलगडणारी गोष्ट रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवते. प्रत्येक प्रोमोमध्ये तुम्ही बघितलं असेल रांगडेपणा आहे, हिरोइझम आहे, पण त्याचबरोबर एक खूप परस्पर नातेसंबंधांमधला दुवा सुद्धा आहे. एक हळूवार उलगडणारी प्रेमकथा पण आहेच, पण त्याचबरोबर
आपापसात संबंध कसे असतील, त्याच्यामुळे काय घडू शकेल ह्या गोष्टीमध्ये, त्याचं सुद्धा फार व्यवस्थित भान ठेवलेलं आहे. अशीच ही मालिका, ह्या मालिकेची मूठ बांधली गेलेली आहे आणि त्यामुळे तो निर्माता, ते दिग्दर्शक, आमचे लेखक सगळ्यांनी मिळून ही एक खूप मोठी मालिका रसिक प्रेक्षकांसमोर सादर करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. कारण आज सिनेमा किंवा करमणुकीचा विस्तार इतका मोठा झाला आहे, त्याच विस्ताराला धरून आज आपला लुक अँड फील सुद्धा तसाच असायला हवा. म्हणून हा सगळा प्रयत्न 40-42 डिग्री टेम्परेचर मध्ये ह्या कलाकारांनी स्वतःहून बैलगाडीचं प्रशिक्षण घेऊन त्या हीटमध्ये 3 दिवस स्वतः कोणतेही स्टंटमॅन न वापरता, कोणतेही बॉडी डबल न वापरता ज्या 42-40 डिग्री टेम्परेचर मध्ये बैलगाडी शर्यत शूट होते, ते कौतुक फक्त कलाकारांचंच नाही तर तंत्रज्ञांचं आणि बाकी सगळ्या लोकांचं सुद्धा आहे. त्यामुळे मी मगाशी म्हटलं तसं, यश फक्त एका माणसाचं नसतं, ते अख्ख्या संचाचं असतं आणि अख्ख्या टीमचं असतं. वा. तर जबाबदारी मोठी आहे, पण आम्हा सगळ्यांना हा विश्वास आहे की तुम्ही आणि तुमची संपूर्ण टीम, तुमचे खांदे खूप मजबूत आहेत आणि ही काय ह्याच्यापेक्षा 100 पट मोठी जबाबदारी पण तुम्ही सक्षमपणे पार पाडाल. आणखीन उत्तम दर्जेदार तुम्ही कॉन्टेंट आम्हाला देत राहणार याचा आम्हा सगळ्यांना विश्वास आहे. आणि या येड लागलं प्रेमाचं या मालिकेसाठी, याच्या सगळ्या प्रवासासाठी तुम्हाला, तुमच्या टीमला, सगळ्या कलाकारांना आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. आमचे खाते मजबूत करण्यासाठी महाराष्ट्राचे रसिक प्रेक्षक फार जबाबदार आहेत, खतरनाक. आणि त्यांच्या ह्या प्रेमामुळेच आमची जबाबदारी एवढी वाढते की आम्हाला सातत्याने हाच प्रयत्न करत राहावा लागतो की आता नवीन काय द्यायचंय, त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी आणि घराघरात जाणारा जबाबदार आशय हे फार महत्वाचं असतं. वा वा वा, जबरदस्त. या सगळ्या टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आता काय झालंय, मी एक सामान्य माणूस आहे, माझ्याकडे काय तुमच्यासारखे प्रश्न नसतात. माझ्याकडे जेवढे होते पोतडीतले काढू मी संपवले, कागदपत्र खिशात ठेवला. आता मी माझं बोलणं संपवतो आणि मी तुम्हा सगळ्यांना विनंती करतो की तुम्हाला जे काही यांना प्रश्न विचारायचे असतील ते तुम्ही विचारू शकता. हा आता ओपन फोरम आहे, हा तुमच्या सर्वांसाठी हा मंच आता खुला आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच. सोनाली वन ऑन करू. एक प्रश्न आहे मला, एक तरी विचारा ना. असंच सतीश सर माझ्याकडे बोल मित्रा. हॅलो, मी सूरज खडकमल, रत्न मराठी मीडियामधून. सतीश सरांनाच माझा प्रश्न आहे. सध्या आम्ही जे काय तुमचं सगळं हे जे प्रकाश झोत बघतोय स्टार प्रवाहाचं, त्याला स्टोरी तोड असं उत्तर देण्यासाठी किंवा प्रत्येक जण आपलं चॅनल मोठं करण्यासाठी काम करत असतं. मध्यंतरी तुमच्या बाबतीत सुद्धा एक रुमर आम्हाला ऐकू आलं की तुम्ही आता स्विच होताय, तिकडे दुसरं कोणीतरी येते का, अशा बऱ्याच गोष्टी आमच्या कानापर्यंत आल्या. आणि दुसऱ्या एका चॅनलमध्ये एक उत्तम असं हेड त्यांना मिळालेलं आहे. ही जी कॉम्पिटिशन आम्हाला आता बघायला मिळते दुसऱ्या चॅनलच्या तुमच्यासोबतची, ही कॉम्पिटिशन तुम्ही कशी घेता? एकतर माझ्याबद्दल जर काही रुमर किंवा बातमी असेल तर चांगलं आहे, कारण चर्चेत राहणार म्हणतो. दुसरी गोष्ट, इतर चॅनल किंवा इतर मंडळी काय करतायत त्याच्याकडे खरंच आमचं लक्ष नाही. आम्ही आमचं काम किती उत्तमपणे करू आणि किती प्रामाणिकपणे करू ह्याच्याकडे आमचं लक्ष आहे. त्यामुळे इतर चॅनल, इतर वाहिनी सुद्धा माझ्या मते तेवढीच मेहनत घेत असतील. सगळेच मेहनत घेतात, सगळेच फार मनापासून काम करतात. कधीच कोणीच चल एक वाईट सिनेमा बनवूया किंवा एक वाईट मालिका बनवूया सुरू करत नाही का. त्यामुळे सगळेजण फार प्रामाणिकपणे आणि फार मेहनत घेऊन काम करत असतात. रसिक प्रेक्षकांचं हे प्रेम आहे ज्यामुळे आज आम्ही इथं राहतो. एक तर मला नानूभाई आता जे सारे नानूभाईंचं मनापासून खूप कौतुक आणि आभार मानायचे की नानूभाईंच्या सपोर्ट शिवाय आज आम्हाला ह्या मोठ्या स्क्रीनवर हे करता आलं नसतं. तर काय म्हणताय? हो, त्याचं सगळं श्रेय आमच्या प्रोमो दिग्दर्शक संतोष पाटील आणि त्यांच्या टीमचं आहे. तुमचा प्रश्न की मोठ्या थिएटरमध्ये का केलं, तर मी मगाशी तेच म्हटलं की जमाना इम्पॅक्टचा आहे.
आज जितका जास्तीत जास्त इम्पॅक्ट आपण घडवू शकतो आपल्या प्रॉपर्टीमुळे तितकं महत्वाचं असतं. आणि गाणं आल्यापासून आमचे जे मार्केटिंग हेड आहेत कौस्तुभ गडेकर आणि त्यांच्या टीमला गाणं आल्यापासून असं वाटत होतं की हे मोठ्या स्क्रीनचं गाणं आहे, हे मोठ्या ग्रँजरचं गाणं आहे. आज आम्ही जेव्हा रश बघितले, आम्ही जेव्हा एपिसोड बघतोय, तुम्हाला दुसऱ्या आणि तिसऱ्या भागामध्ये एक भव्य दिव्य बैलगाडी शर्यत बघायला मिळणार आहे. तर त्याचा व्याप इतका मोठा आहे, एवढे दिग्गज कलाकार आहेत. तर आम्हाला सगळ्यांना फार असं वाटलं की त्याला साजेसा हाच लॉन्च होऊ शकेल. त्यामुळे अशा पद्धतीने तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने हा लॉन्च. सर, पुढचा प्रश्न माझ्याकडे आहे निकिता. स्टार प्रवाहावर आपण बऱ्याचदा असं पाहतो की कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आपल्याला मालिकांमध्ये रिपीटेड दिसतंय. सो ते खऱ्या आयुष्यात जास्त नसतं. सो ते कितपर्यंत आपण पाहतो, कसं पाहतो त्या गोष्टीकडे? कोणतीही गोष्ट कथानक जेव्हा असतं ना, त्या कथानकातनं कुठे ना कुठेतरी आपलं खरं आयुष्य सुद्धा झळकत असतं. त्यातले 20-30% आपल्या अवतीभोवती होणाऱ्या गोष्टी असतात. पण एखादी गोष्ट किंवा एखादं कथानक आपल्याला जर आवर्जून बघायचं असेल तर त्यात काही ना काहीतरी तुम्हाला सिनेमॅटिक लिबर्टीज किंवा काही ना काहीतरी ॲड्रेनलिन आणावं लागतं. एखादी गोष्ट जर गोष्टीमध्ये हुक नसेल, तुम्हाला जर त्याच्याबद्दल कौतुक वाटत नसेल किंवा कुतूहल वाटत नसेल, तर तुम्हाला उद्या मी परत माझ्या स्क्रीनपर्यंत आणण्याची जबाबदारी वाढते. त्यामुळे कधी ना कधीतरी तुम्हाला त्या गोष्टींमधून काही मार्ग घ्यावे लागतात. त्यातल्यापैकी तो एक मार्ग आहे.